हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती आजच्या जी आर संदर्भामध्ये. जी आर शिक्षण सेवक या आपल्या बांधवांसाठी आजचा जो जी आर आलेला आहे त्या संदर्भात जी आरमध्ये काय मागण्या पूर्ण झालेल्या आहेत, सेवा संरक्षण काय असेल आहे, ठीक आहे. इतर जे मुद्दे आहेत आपण या जी आरमध्ये तुम्हाला समजावून घेऊया. त्यानंतर जे सेवा जोड आहे ती इतर जे माध्यमात म्हणजे इतर डिपार्टमेंटमध्ये जे सेवा झालेली आहे ती सेवा ग्राह्य धरण्यात येईल का नाही, कशी आहे, त्या संदर्भात आज आलेला जी आर आपण सविस्तर समजून घेऊया. ठीक आहे मित्रांनो, चला जास्त वेळ घेत नाही. नवीन असेल त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. ठीक आहे. चला, शासकीय व निमशासकीय सेवेतून शिक्षण सेवक पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांची वेतन निश्चिती करण्याबाबत स्पष्टीकरण आजचा जी आर आहे 15 जून 2026 संदर्भामध्ये. ठीक आहे. शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आजचा आहे. ठीक आहे. चला, संदर्भ दिलेला आहे त्यांनी 18/2/2026 जो आलेला जी आर त्या संदर्भात, म्हणजे 18 फेब्रुवारीचा तो जी आर आहे. आता पहा, शासन परिपत्रक याच्यामध्ये काय मेन्शन आहे मित्रांनो, ते क्लिअर करतो. नियमित शासकीय सेवेतील अथवा वेतन अनुदान शासनामार्फत अथवा स्थानिक स्वराज्य संस्थामार्फत अदा केले जाते अशा निमशासकीय सेवेतील व्यक्ती ज्यावेळी राज्यातील शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेत तसेच विभागाच्या अधिपत्याखालील 100% अनुदानित व खाजगी शाळांमध्ये प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अशा अनेक तसेच अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन व सैनिकी शाळा या शाळांमध्ये कोणत्याही स्तरातील कोणत्याही माध्यमातील शिक्षण सेवक, काय मित्रांनो, शिक्षण सेवक या पदावर जेव्हा असतात त्या संदर्भामध्ये अशा प्रकारे प्रतिनिधित्व होतो त्यावेळेस वेतन संरक्षण देण्यासाठी वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी या संदर्भात शासन निर्णय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता ते एकदा तुम्हाला क्लिअर करतो कसं आहे. पहा, वेतन संरक्षण, वेतन निश्चिती, ठीक आहे, उपरोक्त प्रमाणे तरतूद करण्यात आले असल्या तरी शासन या निर्णयाची अंमलबजावणी क्षेत्रीय स्तरावर होत नसल्याबाबत अनेक तक्रारी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधी, उमेदवारांकडून प्राप्त होत आहेत. ठीक आहे. त्या संदर्भामध्ये कसं आहे माहिती आहे का, जरी सेवाजवळ असाल तरी ते लोकल लेवल करत नसल्यामुळे खूप मुलांच्या तक्रारी केलेल्या होत्या, म्हणजे शिक्षकांच्या. त्या संदर्भातील शासन निर्णयातील तरतुदी स्वयंस्पष्ट आहेत. असे असताना क्षेत्रीय कार्यालयाकडून सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यावर अनास्था अनाकलनीय आहे. प्राप्त झालेल्या निवेदनाद्वारे काही मुद्द्यांवर अधिकचे स्पष्टीकरण अपेक्षिले आहे. हे मुद्दे याबाबतचे शासनाचे स्पष्टीकरण तपशील खालीप्रमाणे, म्हणजे आजचा शासन निर्णय काय ते तुम्हाला सांगतो. हा जी आर आहे. आता जी आरमध्ये काय काय डिटेलमध्ये तुम्हाला कळतोच मित्रांनो. ठीक आहे. एकदा नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. अत्यंत आनंदाची आणि चांगली बाब आहे मित्रांनो. आता पहा, प्रश्न काय आहे, मुद्दे आणि प्रश्न उत्तर काय त्याचं मला क्लिअर करतो. ठीक आहे. पहा, पूर्व सेवेतील शिक्षण व्यतिरिक्त विभागातील जसे की वर्ग 4 अथवा वर्ग ड म्हणजे शिपाई, परिचर किंवा कक्ष सेवक जे वॉर्ड बॉय म्हणतो आपण, गट ड पदावरून, तसेच वर्ग 3 अथवा गट क मधून लिपिक, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, ग्राम महसूल अधिकारी किंवा जे आपण आता नावं बदलले त्यांचे, लिपिक म्हणजे महसूल सहाय्यक, पोलीस अंमलदार किंवा इतर गट क जे इतर पदावरून जे शासकीय निमशासकीय सेवेतील उमेदवारांची पवित्र पोर्टलद्वारे नियुक्ती होऊन असमान असलेल्या शिक्षण सेवक पदावर विहित पद्धतीने रुजू असलेल्या कर्मचाऱ्यांना सेवा जोड सह वेतन निश्चितीचे लाभ देण्याचे सदर शासन निर्णय लागू होतो किंवा कसे, हा प्रश्न पडला. तर याच्यामध्ये सरळ उत्तर काय आहे बघा, अपेक्षित. याच्यामध्ये पहा, उमेदवारांची पूर्वीची नियुक्ती गट क अथवा गट ड मध्ये आहे या बाबी विचारात न घेता, म्हणजे विचारात घ्यायच्या नाही, सरसकट जे आहे ते सेवाजोड नियमित होईल. नियमित नियुक्तीचे कार्य होता किंवा कसे पूर्वीच्या पदावर स्थायित्व लाभ प्रमाणपत्र करण्यासाठी ज्या अटी व शर्ती आवश्यक आहेत त्याची पूर्तता उमेदवार करीत आहे किंवा कसे शिक्षण सेवक पदासाठी केलेला अर्ज पूर्वीच्या कार्यालयाच्या सक्षम प्राधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीनेच केला आहे किंवा कसे, तसेच पूर्वीची नियुक्ती, नवीन नियुक्ती यामध्ये बदलीच्या नियमानुसार अनुज्ञे असलेल्या पदग्रहण अधीन अधिक खंड पडू नये इतक्याच बाबी विचारात घ्यावयाच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये मूळ मुद्दा काय माहीत आहे का, पहा, ह्याच्यामध्ये सरळ शिक्षण सेवक म्हणून त्यांनी कोणत्याही ह्याच्यावर जरी गट क आणि गट ड असेल तरी त्याच्या पूर्वीच्या सेवेचा विचार इकडे करण्यात यावा. एक शॉर्टकट, म्हणजे ह्याचा काही परिणाम पडत नाही. गट किंवा ड असेल ह्याचा काही परिणाम पडत नाही, डायरेक्ट त्याचं सेवाजोड होत असते आणि वेतन संरक्षण इथं भेटत आहे. म्हणजे अगोदर तलाठी होते किंवा कक्षसेवक होते तर ते शिक्षण सेवकामध्ये इकडं कन्सिडर केल्या जाते. ते डेट पण दिलेले आहे. दुसरा मुद्दा, लागू होत असल्यास कमी किंवा जास्त वेतन श्रेणीवर असलेल्या, म्हणजेच नियुक्ती समान पदावर झाली नसल्यास, म्हणजे समजा ग्रुप डी आहे, ग्रुप सीवर प्रमोशन झालं, शिक्षण ग्रुप सीमध्ये येतं, ठीक आहे, शिक्षक, सदर कर्मचाऱ्याची सेवा जोड व वेतन निश्चिती कोणत्या टप्प्यावर करावी, हा एक प्रश्न. त्याच्यानंतर दुसरा एक प्रश्न घेतो. ठीक आहे. बघा, दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये आहे, उदाहरणार्थ पूर्वीच्या शासकीय सेवेतील पदावर एखादा कर्मचारी S7
किंवा त्याखाली वेतन श्रेणीतील वेतन घेत असतील तर त्याची वेतन निश्चिती धारण असलेल्या शिक्षक पदावरील देय वेतन श्रेणीतील किमान वेतनाचा टप्पा S10 किंवा S14 जो टप्पा लागू असेल त्या टप्प्यावर करावी का याबाबत स्पष्टता असावी. म्हणजे अगोदर S7वर असेल तर शिक्षक जे आहे आपलं शिक्षण सेवक S10 किंवा पदवीधर शिक्षक S14 असेल तर त्याच्यावर त्याचं सेवाजोड करावी कशी स्पष्टीकरण मागितलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याचे उत्तर बघा कसे आहे पहा. याच्यामध्ये काय संदर्भाधीन शासन क्रमांक 2 परिपत्रक 2 अन्वये वेतन संरक्षण देण्यासाठी वेतन निश्चिती कशा प्रकारे करण्यात यावी याबाबत स्पष्ट तरतूद करण्यात आलेली आहे. सदर तरतूद खालीलप्रमाणे. क्ष व्यक्ती म्हणजे एखादं उदाहरण दिले त्यांनी S7 या वेतन श्रेणीवर आहे, त्याला 25,200 पगार आहे. इतके वेतन घेत असेल त्याची S10 किंवा S14 शिक्षक प्राथमिक किंवा पदवीधराला ज्याची निवड झालेली असेल तर शिक्षण सेवक पदावर निवड झाल्यास त्याची वेतन निश्चिती S10 वेतन श्रेणीतील किमान टप्प्यावर म्हणजेच 29,200 टप्प्यावर तर S14 38,600 किमान टप्प्यावर होणे आवश्यक आहे. म्हणजे तो S7मध्ये होता का कक्षसेवक होता किंवा त्यांची पगार एकदम जर खाली असेल त्याची जर शिक्षण सेवक प्राथमिक किंवा पदवीधर जर निवड झाली असेल तर त्यांना त्याच्या मूळ वेतन त्याला देण्यात यावं ह्याचा अर्थ स्पष्ट होतो. जर सदर व्यक्ती S7 या वेतन श्रेणीवर 30,200 इतकी वेतन घेत असताना त्याची वडीलपर्यंत निवड झाल्यास S10 वेतन श्रेणी 31,100 या पुढील टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. S14 या वेतन निश्चित श्रेणीसाठी त्याची किमान टप्प्यावर वेतन निश्चिती होणे आवश्यक आहे. म्हणजे S10 असेल, ठीक आहे, S7 असेल पण त्याला पगार जे आहे, ठीक आहे, त्याला पगार 30,200 आहे. त्याची महागाई भत्ता वगैरे काही असतात काही विभागामध्ये, ठीक आहे, आणि ते इतर सिनियरिटीनुसार तर त्याला 31,000 पगार देणं गरजेचं आहे S10 नुसार. आणि S14 जर अगोदर असेल तर परत S14च त्याला लागू होते. हे तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे त्याचा गट क किंवा गट ड असेल ह्याचा त्याचा म्हणजे गट कचा म्हणजे गट डचा गट क मध्ये निवड झाली तर त्याचा काही ह्याच्यावर परिणाम होणार नाही, तर जशास तसं वेतन आपल्याला लागू होईल. म्हणजे गट डचं पगार जर तिकडे कमी असेल तर इकडे पगार S10 किंवा S14 लागू होईल, एवढं तुम्हाला सांगायचं. आता सेवाजोड वेतन निश्चिती करून द्यावयाचा वेतन श्रेणीचा प्रत्यक्ष लाभ शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे 18 फेब्रुवारी 2026 पासून द्यायचा की सदर कर्मचाऱ्यांच्या शिक्षण सेवक कालावधी संपल्यानंतर द्यायचा आहे, हा त्याचा नियम होता. आता ठीक आहे. दुसरा एक प्रश्न याच्यामध्ये शिक्षण सेवकाच्या परीक्षाधीन कालावधी म्हणजे आता शिक्षण सेवक वेतन निश्चित करून नियमित वेतन श्रेणीचे प्रत्यक्ष लाभ द्यायचे आहेत का. अजून एक संदर्भाधीन शासन निर्णयानुसार वेतन निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली असली तरी 3 वर्षांचा परीक्षाधीन कालावधी म्हणजे शिक्षण सेवक 3 वर्षाचा लागू राहील अशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षाधीन कालावधी संपल्यानंतर वेतन निश्चित करण्यात येईल असे काही प्रशासनिक अधिकारी यांचे म्हणणे आहे. म्हणजे याचं काय 3 वर्षानंतर लागू करू, आता ते आम्ही काय करणार नाही असं ते म्हणत आहे. समजायला, ठीक आहे. मग वेतन कसे ठरवले जाईल हा एक प्रश्न याच्यावर उत्तर दिलेला आहे मित्रांनो. तर पहा त्याचं उत्तर काय दिलेलं आहे तुम्ही बघून घ्या. संदर्भाधीन शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांकास ज्या उमेदवाराचा शिक्षण सेवक कालावधी चालू होता अशा उमेदवारांची वेतन निश्चित संदर्भाधीन शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजे 18/2/26 पासून लागू करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रत्यक्ष वेतन अदा करणे देखील आवश्यक आहे. दिनांकानंतर जे उमेदवार शिक्षण सेवक पदावर नव्याने नियुक्त होतील म्हणजे आता नवीन त्यांना नियुक्तीच्या दिनांकापासून वेतन निश्चित लाभ अनुज्ञेय राहील. म्हणजे काय, बरे अगोदर शिक्षण सेवक जरी त्यांचं नव्हता किंवा दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये चालले तर इकडे शिक्षण सेवक काही राहणार नाही, तसं फायदा त्याला भेटणार आहे. परीक्षाधीन कालावधी लागू राहिल्याचा अर्थ या कालावधीतील कामगिरीचे मूल्यांकन होऊन त्यानुसार शिक्षक पदावर नियुक्ती दिली जाईल. शिक्षण सेवक परीक्षाधीन कालावधीचं वेतन संरक्षण वेतन निश्चित लाभ देणे आवश्यक आहे. म्हणजे शिक्षण सेवक परीक्षाधीन कालावधीतच त्यांना त्याचं बेनिफिट द्यावं लागणार आहे, भले त्यांची शिक्षण सेवक म्हणून जरी निवड झालेली असेल तरीही. ह्याचा एक अर्थ स्पष्ट होतो. ठीक आहे. त्यांना शिक्षण सेवकाचा काही विषय नाही. तुम्हाला मी अजून कन्क्लूड वाचून दाखवणार आहे परत मुद्दे काय काय आहेत का. सेवाजोड वेतन निश्चित करत असताना अनुसरणाची कार्यपद्धती स्पष्ट करावी. म्हणजे सेवाजोड हे सामान्य प्रशासन विभाग, वेतन निश्चिती वित्त विभाग किंवा वेतन पडताळणी पथक किंवा कॅफो करतील. फक्त शिक्षण विभागाने स्वतंत्रपणे करायची आहे. शिक्षण विभाग, ठीक आहे. तर त्या नियुक्ती प्राधिकाराकडे संदर्भात ही प्रचलित कार्यपद्धती आहे त्यानुसार कार्य करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ महानगरपालिका असेल तर कमिशनर असेल आणि त्यानंतर जिल्हा परिषद असेल तर शिक्षण अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी किंवा झेडपी CEO जे ठरवतात ते अधिकारी असतील. पहा, बहुतांश प्रशासन अधिकारी असं म्हणत आहेत की नोकरी स्वीकारत असताना तुम्ही मानधन तत्वावर स्वीकारली आहे, त्यामुळे नियमित वेतन श्रेणी कशी काय देता येईल यावर देखील प्रकाश टाकावा. म्हणजे उदाहरणार्थ काय, तुम्ही तलाठी होते, शिक्षण सेवक झाले, तरी ते म्हणत आहेत की तुम्हाला 16,000 पगार द्यायचे. असं कसं, असे अधिकारी खूप म्हणत आहेत. त्याचं स्पष्टीकरण आता शासन दिलेलं आहे. बघा काय दिलेलं आहे. असा दावा केलास तो वस्तुस्थितीवर आधारित नाही. तलाट्याला जर तुम्हाला 34,000 पगार आहे, ठीक आहे,
34,000 पगार आहे, तुम्ही इकडं आल्यानंतर तुम्हाला कसं काय 16,000 भेटणार? हा कुठेतरी नियमाच्या अनुसरून नाही आहे, म्हणून ते वस्तुस्थितीवर आधारित नाही. सदरमध्ये शासन निर्णयाने माननीय उच्च न्यायालयाचे काही प्रकरणातील न्याय निर्णय विचारात घेऊन वित्त विभागाच्या अभिप्रायानुसार जाणीवपूर्वक घेतला आहे, याची तंतोतंत अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. असा हा जी आर आहे. आता ह्याच्यामध्ये अजून काही कन्क्लूड तुम्हाला मध्ये सांगतो. ह्याच्यामध्ये पहा पूर्ण म्हणजे मेन फॅक्टवर काय काय ते तुम्हाला कळवतो ते बघा. पहा अन्वय आता बघा अंशदान निवृत्ती वेतन राष्ट्रीय वेतन प्रणाली 1/11/25 नुसार सेवेत प्रथम नियुक्त झालेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची त्याच किंवा अन्य विभागात करत नवीन नियुक्तीकरणात पूर्वीची सेवानिवृत्ती व पदनाच्या प्रयोजनात अहताकारी परिणाम करण्याकरता सोडून देण्याबाबत करण्यात आली आहे. म्हणजे त्याच ह्याच्यामध्ये केलेली आहे, दुसरं काही त्याच्यामध्ये वेगळं नाही. 100% अनुदानित खाजगी शाळा असतील, प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा, तसेच अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन, सैनिकी शाळा यांचा यात समावेश आहे. ठीक आहे. शिक्षण सेवक, नियमित शिक्षक, शिक्षित कर्मचारी सदर परिपत्रकातील तरतूद लागू करण्यात जबाबदारी शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती कारवाई यांच्या स्तरावर करावी. आता पहा, शासन निर्णय असताना पात्र उमेदवार संरक्षणाच्या लाभापासून वंचित ठेवण्याबाबत कारवाई दाखवली असणे अयोग्य आहे. त्याबाबत शासनापुढे या तक्रार प्राप्त झाल्यास अधिकाऱ्यास व्यक्तिशः जबाबदार देण्यात येईल. आयुक्त शिक्षण यांना सूचित करण्यात येते की संदर्भित शासन निर्णयाच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत आपण आपल्या स्तरावर आढावा घेऊन सर्व संबंधितांना आवश्यक सूचना द्याव्यात. आता तुम्हाला ह्याचं कन्क्लूड जी आर सांगतो ह्याच्यामध्ये काय आहे. ठीक आहे. ह्याचा फायदा कुणाला? ठीक आहे. ह्याचा फायदा कुणाला? पहिला काय आहे फायदा कोणाला? त्याचा फायदा कोणाला माहिती आहे का? जे ग्रुप डी वर्ग ड आणि वर्ग क मध्ये इतर विभागामध्ये वर्ग ड आणि क याच्यामध्ये शिपाई असेल, ठीक आहे, कक्षसेवक असेल, कोणी वर्ग डचे जेवढे बी पद असतील, आणि गट क मधले तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, लिपिक असेल, म्हणजे जर महसूल सहाय्यक म्हणतो आपण, किंवा इतर कोणते पोलीस असेल, कोणतेही वर्ग कचे कोणतेही पद असतील, तर जो शिक्षक म्हणून झाला म्हणजे मग शिक्षक म्हणून जर त्याची निवड झाली असेल तर तिकडची सेवा इकडं ग्राह्य धरण्यात येईल. पहिला मुद्दा, यांना त्यांचा फायदा होईल. वर्ग ड मधून त्याचे जर शिपाई असतील तर त्यांना वर्ग क मध्ये कन्वर्ट करून त्यांचं सेवा ग्राह्य धरण्यात येईल. हा एक मुद्दा महत्त्वाचा. ठीक आहे. हे झाला पहिला फायदा. दुसरा, वर्ग क आणि वर्ग ड. ठीक आहे. वर्ग क आणि ड याच्यात फरक होईल का? वर्ग क असो किंवा वर्ग ड असो याची फरक याच्यामध्ये डिफरन्स करता येणार नाही. वर्ग क असेल, वर्ग ड मधून क मध्ये जर शिक्षक म्हणून झालेला असेल तो, तर त्याला त्याच्या वेतन निश्चित S10 आणि S14 हे डायरेक्ट पगार द्यायचा. हा विषय आहे, पण तिथं कालावधी विचारात घेण्यात येईल. हा एक मुद्दा आहे. वेतन कसं ठरवलं जाईल? वेतन त्याच्यामध्ये S7 असेल त्याच्यावर, किंवा S1 असेल त्याच्यामध्ये S10 आणि S14, जे प्राथमिकला S10 आहे, उच्च श्रेणी शिक्षकांना S14 आहे, ते ह्याच्यावर इथं लागू होईल. लाभ कधीपासून भेटेल हा एक सर्वात मोठा प्रश्न आहे. तर हे मित्रांनो, हा जो लाभ आहे ना, हा लाभ 18 फेब्रुवारी 2026 पासून पुढे काय 18 फेब्रुवारी 2026 पासून पुढं याचा लाभ होणार. ह्याच्या अगोदर ह्याचा लाभ होणार नाही. हे असं झालं. ठीक आहे. आणि शिक्षण सेवा कालावधीतच लाभ मिळेल का हा एक प्रश्न पडेल आपल्याला, किंवा तिथं जर समजा तलाठी म्हणून 3 वर्ष तुमची सेवा आहे तर त्याचा पगार इकडे भेटणार आहे का? भलेही तुम्ही शिक्षण सेवक असाल, त्याच्यामध्ये स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेलं आहे इथं. ठीक आहे. तर ते इकडं त्याचा बेनिफिट तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. एवढं तुम्हाला सांगायचं होतं. म्हणजे अतिशय फायदा आहे. मानधन तत्वावर नोकरी स्वीकारली लाभ नाकारतील का? तर नाही. कोणी जर तुम्हाला म्हणले महानगरपालिकावाले तुम्हाला आम्ही शिक्षण सेवकच कन्सिडर करणार, 16,000चा पगार देणार किंवा 18 देणार, 20 देणार, तर तसं करता येणार नाही. स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे. त्यामुळे तर सेवाजोड झालेली आहे. याचा एक निष्कर्ष तुम्हाला एक सांगतो. सर्वात मोठा गट क आणि ड या 2 गट क आणि गट डच्या वर्गातील इतर शिक्षकांना म्हणजे इतर कर्मचाऱ्यांचा फायदा होईल. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहेत त्यांना शिक्षण सेवक लागू होणार नाही. त्यांची सेवा इकडे कन्सिडर होईल. त्यांनी जर 3 वर्ष प्लस तिकडे सेवा केलेली असेल तर, जर कमी असेल तर तिच्या समोरून कन्सिडर करण्यात येईल. आणि ही सेवा 26 म्हणजे 18 फेब्रुवारी 2026च्या नंतरच लागू होईल. याच्या अगोदर ही लागू होणार नाही. एवढं एक आनंदाची बाब आहे मित्रांनो. खूप फायद्याचा हा जी आर आलेला आहे आजचा. एवढंच तुम्हाला सांगतो. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करा. आणि हा जो जी आर आहे टेलिग्राम डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. टेलिग्राम लिंक आहे, त्या टेलिग्रामवर हा जी आर व्यवस्थित वाचून घ्या. तुम्हाला त्याचा फायदा होईल. धन्यवाद मित्रांनो.